नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तूच मुक्तिदाता सौ रश्मी राजू भालेराव राहणार नागपूर या भक्ताचा आज आपण अनुभव ऐकणार आहोत. जय गजानन श्री गजानन. विजय ग्रंथाच्या 6व्या अध्यायात श्री गजानन महाराज बंकटलालच्या शेतात कणसे खाण्यासाठी जातात आणि तिथे मधमाशाचं पोळं खाली झालेल्या धुरामुळे फुटून असंख्य माशा महाराजांच्या अंगावर येऊन बसतात, त्यांना चावतात. तेव्हा बंकटलाल चिंतित होतो. ते पाहून महाराज त्याला म्हणतात, सच्चिदानंद स्वरूपाला जाणल्यामुळे मला मधमाशांची बाधा होणार नाही. नंतर महाराज माशांना उडून जाण्याची सूचना करतात व माशा निघून जातात. साधारण 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आमचे एक स्नेही श्री बाळ थट्टे सांगत होते, अकोला येथील एक सहनिवासात जोशी म्हणून एक कुटुंब राहत होतं. आजी आजोबा मुलगा सून नातवंड असं छान एकत्र कुटुंब. आपल्या मजल्यावर त्यांचं राहणं होतं. एकदा त्यांच्याकडे घराच्या बाल्कनीत मधमाशांची पोळ तयार झाली. पुढे मधमाशांचा त्रास इतका वाढला की बाल्कनीत माशा घोंगावू लागल्या आणि त्यांना त्या जागेचा वापर बंद करावा लागला. बाल्कनीत जाण्याचं दार बंद केलं, पण काही त्यावर उपाय नव्हता. मग त्यांनी पोळं काढणाऱ्या लोकांना शोध सुरू केला, पण पोळं काढणारे लोक मिळेनात. मोठ्या मुश्किलीने शेवटी मिळाले तर खूप पैसे म्हणाले. शिवाय मध आम्ही नेऊ असेही म्हणाले. ते मान्य केले आणि खूप काळजी घेऊन ती जागा साफ केली. पण तो आनंद काहीच दिवस टिकला. थोड्याच दिवसानंतर त्याच जागेवर पुन्हा आणखीनच मोठं पोळं तयार होऊन जागेचा वापर पुन्हा बंद करावा लागला. आता खूप शोध घेऊनही माणसं मिळेनाशी झाली. शेजारी चर्चेला विषय झाला. माशा घरात केव्हाही शिरतील असं सतत मनावर दडपण येऊन मोठ्यांना स्वतःबरोबर लहानांची काळजी सतावू लागली. घरी मुलांची आजी होती. तिला नातवंडाची काळजी सतावीत होती. आजी गजानन महाराजांची भक्त. आजीला 6व्या अध्यायातील ओव्या आठवू लागल्या. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. आजीनं मनापासून महाराजांचं स्मरण केलं आणि एक दिवस आजीने हिंमत बांधली. सकाळी आरतीचे तबक तयार केले आणि ती बाल्कनीत जाऊ लागली. मुलांनी विचारलं, अगं आई, तू हे काय करत आहेस? आजी म्हणाली, मला जाऊ दे. मुलांनी विनविले, हवं तर तू जा, पण निदान तबक तरी घेऊन जाऊ नको. माशा अंगावर येतील. पण आजीचा निर्धार पक्का होता. ती म्हणाली, मी आणि महाराज काय ते पाहून घेऊ. हट्टाने आजीने बाल्कनीत प्रवेश केला. दार लोटून घेतले. काही मिनिटे शांतपणे आणि दडपणाखाली गेली आणि थोड्या वेळात आजीने आत येऊन दार पुन्हा लावून घेतलं. घरातील सर्व थोड्या वेळात आपल्या कामात मग्न झाले. दिवस सरला. संध्याकाळ झाली. डोरबेल वाजली म्हणून दार उघडले तर बाजूच्या बिल्डिंगमधले काका दारात हजर. ते विचारू लागले, माशांना घालविण्यासाठी पुन्हा पैसे दिलेत का? त्यांच्या या प्रश्नाने सगळे आश्चर्यचकित होऊन विचार करू लागल्या. माशा गेल्या? त्यावर काका म्हणाले, अहो मला दिसल्या नाहीत म्हणून तर मी आलोय. दार उघडून बघितलं तर माशा खरंच निघून गेल्या होत्या. सर्व आजीला विचारू लागले, आजी तू काय जादू केलीस? आजीचे डोळे भरून आले. आजी म्हणाली, ही माझ्या गजानन महाराजांची किमया बरं. मी त्यांना कळवळून प्रार्थना केली आणि आरती ओवाळून 6व्या अध्यायातील प्रसंग आठवा आणि आमच्यावर कृपा करा अशी मनोभावे विनवणी केली. आजीने पुढील शब्द आजीला आलेला हुंदक्या विसरून गेले. गजानन महाराजाविषयीचा हा अनुभव एकदा गप्पाच्या ओघात काकांनी आम्हाला सांगितला आणि तो ऐकून मी आमच्या आईच्या आठवणीत हरवून गेले. आमची आई गजानन महाराजांची भक्त. तिच्यामुळे आम्हा भावंडांना महाराजांचं प्रेम लागलं. महाराजांविषयीची भक्ती आणि श्रद्धा तिच्यात ओतप्रोत भरली होती. सातत्याने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आणि महाराजांचं स्मरण हा तिचा परिपाठ तिने शेवटपर्यंत टिकवला असं आता आम्ही म्हणू शकतो, कारण आता ती आपल्यात नाही. जाण्यापूर्वी वर्षभर तिच्या तब्येतीची कुरबूर सुरू होती, पण ती जाईल अशी काही तब्येत खराब नव्हती. 2017च्या मार्च महिन्यात तिची तब्येत थोडी नाजूक झाली. 8 मार्चला
माझी बहीण मला म्हणाली, मी शेगावला जाऊन येऊ का? म्हटलं, अगं जा शेगावला, जात आहे ना. महाराजांना सांगून जा, ते काळजी घेतील. आणि त्यानुसार ती शेगावला रवाना झाली. ती तिकडे गेली आणि इकडे आईची तब्येत अचानक खूपच बिघडली. इतकी की तिचा अंतकाळ जवळ आल्याची चाहूल आम्हा सर्वांना जाणवली. तसं आईने काही दिवसापूर्वीच घोषित केलं होतं की प्रगट दिनानंतर मी जाणार. खरोखरच फेब्रुवारीत प्रगट दिन साजरा करून ही आईची प्रयाणाची तयारी आहे हे आम्हा भावंडाच्या लक्षात आलं. आईला अक्षरशः घरघर सुरू झाली. तिच्या जीवाची घालमेल होत होती. आमच्या लक्षात आलं की कशात तरी तिचा जीव अडकला आहे. तिची अवस्था आम्हात पाहावेंना. आम्ही तिच्या कानात कशाच्या काही इच्छा गुंतली असावी असं गृहीत करून धरून काही बोलणं सुरू केलं. देवाला प्रार्थना करू लागले, तिला सोडवा असं महाराजांना म्हणून झालं. पण प्राण जात नव्हता. 9 मार्च 2017 गुरुपुष्प अमृत योग. त्या गुरुवारी बहीण शेगावून परत आली. आईची तगमग पाहून तिचे डोळे पाणावले. तिने पिशवीतून शेगावचा प्रसाद आणि तीर्थ बाहेर काढून तिच्या तोंडात तीर्थाचे 2 थेंब टाकले. आपला हात तिच्या छातीवर ठेवून गण गण गणात बोते म्हटलं आणि आई शांत झाली. सगळी तगमग क्षणात संपली. ती महाराजांच्या स्मरणात तीर्थासाठी थांबली होती. तीर्थ प्रभावी तिला सद्गती प्राप्त होणार होती. आम्ही भावंडांनी तिच्या पुढील प्रवासासाठी महाराजांना हात जोडले आणि माझ्या मुखातून आईच्या भक्तीचा आदर करणारे शब्द बाहेर पडले. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा सुंदर अनुभव आवडला असेल तर माझ्या भक्तिसागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या अनुभवाच्या व्हिडिओला लाईक करा. जय गजानन टाईप करा. आनंदी राहा, दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवा आणि माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन, गुरु गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.